इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 7वे चलन. कवायतीसाठी मुलांच्या रांगा केल्या. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या दिली. 40 मुले उभे असतील तर रांगा 6 झाल्या. 10 मुले असतील तर रांगांची संख्या, एका रांगेत 40 मुले तर 6 रांगा झाल्या. एका रांगेत 10 मुले तर 24. म्हणजे मुलं जास्त तर रांगा कमी, मुलं कमी तर रांगांची संख्या जास्त. इथं पण तसंच आहे. एका रांगेत 24 मुलं तर रांगा कमी झाल्या. एका रांगेत 10 मुलं तर रांगा 24 झाल्या. एका रांगेत 12 मुलं तर रांगा जास्त झाल्या. एका रांगेत 8च मुलं तर रांगा अजून जास्त झाल्या. म्हणजे एक वाढवला तर एक कमी होतो. याचाच अर्थ एक कमी केला तर दुसरा वाढतो. याचाच अर्थ हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, असं या उदाहरणावरून तरी लक्षात येतं. एक्स आणि वाय व्यस्त चलनामध्ये एक्स आणि वाय या संख्या व्यस्त प्रमाणात आहे. हे चिन्हात एक्स आणि वाय कसं लिहितो आपण? हे व्यस्त चलन. एक्स हे चिन्हामध्ये एक्स व्यस्त चलन वाय असे दर्शवतात. म्हणजे एक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय आणि समचलनाला एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतो. एक्स बरोबर के छेदात वाय. के हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक्स गुणिले वाय बरोबर के. तर व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो आणि समचलनात भागाकार स्थिर असतो, हे लक्षात घ्या. केला चलनाचा स्थिरांक असे म्हणतात. आता ह्या उदाहरणात बघा, ए बी सी व्यस्त चलनात आहे, म्हणजे यांचा गुणाकार केला तो 120 आला. आता 120ला 12ने भागितलं तर इथं उत्तर येईल 10. गुणाकार सगळ्यांचा सारखाच येणार, 120 करून बघा वाटलं. आता 120ला 15ने भागितलं, 15 8 120, म्हणजे गुणाकार यांचा 120च येणार. 120ला 4ने भागितलं तर 30 येईल. 3 चौक 12, गुणाकार मात्र, म्हणजे व्यस्त चलनामध्ये गुणाकार सारखाच असतो, समचलनामध्ये भागाकार सारखा असतो. अशा पद्धतीने आपण सहज सोडवू शकतो. त्यांनी सोडून दाखवलं, पण मी डायरेक्ट न सोडवताच हा तक्ता पूर्ण करून दाखवला. सराव संच 7.2. एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खालील सारणी दिली आहे, ती पूर्ण करा. आता खरं तर मजूर वाढले तर दिवस कमी लागतील, मजूर कमी झाले दिवस वाढतात. म्हणजे एक वाढला तर एक कमी होतो. याचा अर्थ ही सारणी व्यस्त चलनाची आहे. म्हणजे इथं गुणाकाराला 6 त्रिक 18 180, 9 दुणे 18 180. तर 180 गुणाकार इथं पण आहे, इथं पण आहे. 180ला 12ने भागा, 12 1 12, किती उरले होते? 6. 12 पंचे 60, 15 उत्तर येईल. इथं पण 180ला 10ने गुणलं तर काय होईल? 10ने भागितलं तर 18 येईल. आणि इथं 180ला 36ने भागायचं, 180 भागिले 36, 18 180, 18 दुणे 36, 2 पंचे 10, म्हणजे 36 गुणिले 5 180 होतो. अशा पद्धतीने आपण हे व्यस्त चलनाची सारणी सहज पूर्ण करू शकतो किंवा सोडू पण शकतो. आता खाली सोडून दाखवेल त्या पद्धतीने सोडवलं तरी चालते. प्रश्न दुसरा. प्रत्येक उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा आणि चलनाचे समीकरण लिहा. पी व्यस्त चलन क्यू, मग पी बरोबर 15, क्यू बरोबर 4. पी बरोबर के छेदात क्यू, म्हणजेच पी गुणिले क्यू बरोबर के. 15 बरोबर के छेदात 4, तर 15 गुणिले 4, 15 चौक 60. केला चलनाचा स्थिरांक म्हणता. ही आली केची व्हॅल्यू, स्थिरांक काढला. म्हणून स्थिरांक बरोबर 60, चलनाचा स्थिरांक
चलनाचा स्थिरांक. आता समीकरण लिहायचे, चलनाचे समीकरण. पी छेदात 60 भागिले क्यू म्हणजेच याला पण चलनाचं समीकरण म्हणतात, किंवा पी गुणिले क्यू बरोबर 60. याला काय म्हणतात? चलनाचे समीकरण. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. दुसऱ्या उदाहरणात झेड व्यस्त चलन डब्ल्यू, झेड बरोबर के छेदात डब्ल्यू, के हा स्थिरांक आहे. झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. जर झेड बरोबर 2.5 आणि डब्ल्यू बरोबर 24, तर चलनाचा स्थिरांक आपण कसं काढणार? मग झेडची किंमत 2.5 गुणिले 24 बरोबर के. के बरोबर 25 चौक 100, 10 चला 25 जुने 50 आणि 10 60, मग 60.0. म्हणून चलनाचा स्थिरांक के बरोबर 60. चलनाचे समीकरण. झेड गुणिले डब्ल्यू बरोबर के. के म्हणजे 60, म्हणून झेड डब्ल्यू बरोबर 60 हे आलं चलनाचे समीकरण. तिसरं उदाहरण आहे, यस व्यस्त चलन टी वर्ग. मग यस बरोबर के छेदात टी वर्ग. के काय? स्थिरांक. के इज कॉन्स्टंट. यस इंटू हा भागिले गुणिले झाला एस टी वर्ग बरोबर के. जर एस बरोबर 4 आणि टी बरोबर 5, म्हणून 4 गुणिले टीची किंमत 5चा वर्ग आहे, म्हणून 5चा वर्ग बरोबर के. के बरोबर 4 गुणिले 25, 25 चौक 100, म्हणून चलनाचा स्थिरांक आपल्याला भेटला 100. आणि चलनाचं समीकरण, हे चलनाचं समीकरण आहे एस टी वर्ग बरोबर के. केची किंमत टाकायची 100, म्हणून एस टी वर्ग बरोबर 100. याला चलनाचे समीकरण असे म्हणतात. एक्स व्यस्त चलन वर्गमुळात वाय. एक्स बरोबर के छेदात वर्गमुळात वाय. के हा स्थिरांक आहे. एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. याला चलनाचं समीकरण म्हणतात. जर एक्स बरोबर 15, वाय बरोबर 9, एक्सची किंमत आपण 15 टाकणार, वायची किंमत 9 म्हणजे वर्गमुळात 9 के. 15 गुणिले 3, 9चं वर्गमूळ, 15 त्रिक 45, म्हणजे चलनाचा स्थिरांक आला, चलनाचा स्थिरांक किती आला? 45. आणि चलनाचे समीकरण वाय गुणिले वर्गमुळात वाय. केची किंमत किती होती? काढली आपण 45. याला चलनाचे समीकरण असे म्हणतात. उदाहरण क्रमांक 3. सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यात भरायची आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. प्रत्येक सफरचंदे पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी किती लागतील? 27 पेट्या लागतील. जर पेटीत 36 सफरचंद ठेवली, सफरचंदांची संख्या वाढली तर किती पेट्या लागतील? तर 24 भरली तर 27 लागल्या. आता एका पेटीत जास्त सफरचंद टाकली तर पेट्या कमी लागायला पाहिजे, नाही? म्हणजे व्यस्त चलन आहे. सफरचंदांची संख्या x मानली, पेट्यांची संख्या y मानली.
एक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. एक्स हा वायच्या व्यस्त प्रमाणात आहे. एक्स बरोबर के छेदात वाय. एक्स गुणिले वाय बरोबर के. के काय आहे? हा स्थिरांक. एक्स बरोबर 24, वाय बरोबर 27. 24 गुणिले 27 बरोबर के. के बरोबर गुणाकाराला 648. जर एका पेटीत 36 सफरचंद ठेवली तर पेट्या किती लागतील आपल्याला काढायचे? याच्यापेक्षा नक्कीच पेट्या कमी लागतील. 24 ठेवले तर 27 लागले. 36 ठेवले, सफरचंदांची संख्या वाढली, पेट्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे. एक्स गुणिले वाय बरोबर के. 36 गुणिले वाय बरोबर केची किंमत आली 648. वाय बरोबर 648 भागिले 36. मग 18 दूनी 36, 18 त्रिक 54, 10 उरले आणि पुढची संख्या 8, 108, 18 सक 88, बे 1 बे, बे 18. किती पेट्या लागतील? तर अशा 18 पेट्या लागतील. खालील विधाने चलनाचे चिन्ह वापरून लिहा. ध्वनीची तरंगलांबी L आणि वारंवारता F यामध्ये व्यस्त चलन आहे. म्हणजे L व्यस्त चलन F अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. दुसरं उदाहरण आहे, दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता I आणि दिवा व पडदा यातील अंतराचा वर्ग यामध्ये व्यस्त चलन आहे. म्हणजे तीव्रता I, व्यस्त चलन वर्ग, अंतराचा वर्ग d². याला म्हणता चलनाचे चिन्ह वापरून किंवा चलनाचं चिन्हांकित विधान. अशा पद्धतीने दोन्ही आपण सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 5. एक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ वाय. एक्स हा वायच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात आहे. एक्स हा वायच्या वर्गमुळाच्या 1/, म्हणून व्यस्त प्रमाणात आहे. जर एक्स बरोबर 40 असताना वाय बरोबर 16 तर एक्स बरोबर 10 असताना वाय किती? तर आपण उदाहरण बघूया. एक्स हा वायच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात आहे. मग एक्स बरोबर के छेदात वर्गमुळात वाय. एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. जर किंवा जेव्हा एक्स बरोबर 40 तर वाय बरोबर 16 आहे. मग एक्सची किंमत 40 टाकणार, गुणिले वर्गमुळात 16 बरोबर के. के बरोबर 40, 16चा वर्गमूळ 4 आणि 4 चौक 16, 160 केची किंमत आली. याला म्हणतात चलनाचा स्थिरांक. आता चलनाचं समीकरण आहे एक्स गुणिले वर्गमुळात वाय बरोबर के. जर एक्स बरोबर काय दिले 10 तर वाय बरोबर प्रश्नचिन्ह. मग एक्सची किंमत 10 टाकली, वर्गमुळात वाय, केची किंमत आपण 160 टाकली. वर्गमुळात वाय बरोबर 160 भागिले 10, वर्गमुळात वाय बरोबर 16, वर्ग करू, वर्ग घेऊन याचा वर्ग आला वाय आणि याचा वर्ग आला 16चा वर्ग. किती आला? उत्तर 256. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. त्याचं उत्तर आलं 256. 6वं उदाहरण आहे, एक्स आणि वाय यामध्ये व्यस्त चलन आहे. जर एक्स बरोबर 15, वाय बरोबर 10 असते तर एक्स बरोबर 20 असताना वायची किंमत किती? वाय बरोबर किती? एक्स व्यस्त चलन वाय. एक्स बरोबर के छेदात वाय. के हा स्थिरांक आहे. एक्स गुणिले वाय बरोबर के. जर
एक्स बरोबर 15 आणि वाय बरोबर 10 असेल तर 15 गुणिले 10 बरोबर के चलनाचा स्थिरांक के बरोबर 15 गुणिले 10 150. पुढे विचारलंय जर एक्स बरोबर 20 तर वाय बरोबर किती? प्रश्नचिन्ह. चलनाचा स्थिरांक समीकरण आहे एक्स गुणिले वाय बरोबर के. एक्स बरोबर 20 गुणिले वाय, के ची किंमत आपण काढली 150. मग वाय बरोबर 150 भागिले 20 कॅन्सल. वाय बरोबर 15/2 म्हणजे 7.5. आता वाय म्हणजे वायची किंमत आपण काढली या पद्धतीने.